Hi, I am Shachi and you would be probably wondering की इतके सगळे बॅग्स घेऊन कुठे चालली आहे. Well, the next video is for you. सो इनिशियली मला वाटलेलं की ट्रेन आहे कुर्ल्यावरून, बट वेन आय चेक द तिकीट्स वन्स आय रीच्ड होम फ्रॉम माय ऑफिस देन आय रिअलाइज की ट्रेन तर आहे मुंबई सेंट्रलवरून. सो घाईमध्ये पॅक करून, बिकॉज आय एम द पर्सन जी लास्ट मिनिट पॅक करते. इफ यू हॅव सीन माय अदर व्हिडिओज अँड ब्लॉग्स. सो काही न खाता पिता हॅड टू टेक माय फूड अलॉंग विथ मी स्टेशनवर. 1 तास लकीली लवकर पोचून. Then finally we got settled into the train. Train was 10 to 15 minutes late and finally 11:30 ट्रेन निघालेली आहे फ्रॉम मुंबई सेंट्रल. अँड विथ दॅट आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग द ट्रेन. येस, बिकॉज मी जास्त ट्रेनने ट्रॅव्हल केलेलं नाही आहे अँड दिस इज एक्झिक्युटिव्ह AC क्लास. ॲज यू नो की माझी खूप घाई झालेली निघताना अँड आय वॉज व्हेरी हंग्री. आणि जेव्हा ट्रेनमध्ये दे वर गिविंग फूड तेव्हा आय मेड फेसेस. आणि मग नंतर रात्री मला 1 वाजता भूक लागली. लकीली देयर वॉज अ पर्सन हू वॉज गोईंग अँड ही वॉज आस्किंग इफ एनीवन्स वॉन्ट राजमा बिस्किट दिस अँड दॅट. तुम्हाला तर माहिती आहे ट्रेनमध्ये कसं असतं. सो फायनली मी त्याला बोलले की हां तुम्ही मला राजमा द्या. दिस बॉक्स इज ऑफ 150 rupees. इट कम्स विथ अ कुक्ड राईस अँड राजमा. इट कम्स विथ अ एक्सपायरी डेट अँड इट इज फ्रॉम हल्दीराम. इट हॅड व्हॉट यू से टिश्यू पेपर आणि फोक स्पून होता त्यात. अँड ते ट्रेनवाल्याने मस्त ओव्हनमध्ये गरम करून दिलेलं. सो युअर आय एम अनबॉक्सिंग माय राजमा चावल फॉर यू गाईज. अँड ट्रस्ट मी इट वॉज अ सेव्हियर फॉर मी. कारण की काय, मी ऑफिसला गेलेली आणि ऑफिसवरून बिकॉज आय हॅड टू वाइंड अप आणि सगळं करेपर्यंत 6 झाले. माय ऑफिस इज इन अंधेरी. आय स्टे इन भांडूप. So it was like 2 hours of travel and I had to leave home at 8:30 किंवा 9 max by 9. बट माझी अख्खी पॅकिंग बाकी होती कारण की काय, मी जेवढी शॉपिंग करून आणलेली आय हॅड ऑल डम्प्ड इट ओव्हर हिअर. सो हे बोलता माझे राजमा चावल्स आर रेडी. थोडं मिक्स करून अँड लेट्स डू द टेस्ट टेस्ट. अँड ट्रस्ट मी वेन आय से दिस, इट वॉज हेवन्स. एक तर गरम होतं. Second thing, it was tasting also nice. There was no smell, there was nothing sour or shady about it. It was very nice. So people who stay alone or in PG or who are just bored to cook, you can find this box and you can enjoy with this meal as well. It's nice and it's from Haldiram, so it's best. So हे सगळं खाऊन आय गेस 1:30च्या आसपास आय वॉज अबाउट टू स्लीप. एक तर आहे मला ट्रॅपेझायटिस, याच्यामुळे मी वाकून बसली आहे अँड इट्स पेनिंग अ लॉट. सो लेट्स स्किप टू द मॉर्निंग. लुक ॲट दिस. आय हॅड नो आयडिया वेअर आय वॉज अंटिल आय आस्क्ड अ लेडी बिसाइड्स मी. देर वॉज अ व्हेरी गुड फॅमिली सिटिंग opposite to us, which was a Punjabi family. And here we are leaving Ratlam station finally. So this was a Duronto Express, by the way. It has 4 stops only. And Ratlam बघून I went back to sleep. I directly got up at 12:30. असं वाटत होतं पूर्ण वीकेंडची झोप मी कंप्लीट करून घेतली. अँड फायनली द मील अराइव्ड. सो सगळे सांगतात की ट्रेनमधलं खाणं कधी नाही खायचं. बट देन माय ब्रेन, I wanted to taste the food. So here you can see the first container is dal, second is paneer, then rice and then aloo jeera. And with त्याच्यात होतं gulab jamun and dahi. There was only thing I would trust. Oh my god, it was so horrible. The paneer, I for example, plastic tastes nice. Then this paneer, it was so adulterated. मध्ये खाणं तसंच फेकून. The train had halted to Mathura. एक तर ट्रेन लेट होती and then it was taking so much of time and it was going slow. But then still, when we reached the next station, we were on time. We are 1 station away from Delhi and I still can't believe we are going Spiti. Like seriously. And we have deboarded the train and we are heading to the metro, Delhi metro finally. I don't know. Okay, from where we have to go, figure it out.
So I was very excited because it was Delhi Metro. It was already overhyped with my colleagues, and then I found out it's not connected. We have to go to another building, and it is an underground metro station, by the way. So yeah, we are heading there. But ticket first. Where are we now? See, so from New Delhi we had to go to Kashmiri Gate, which I knew, but when I was doing the transaction, I विसरली. आणि Kashmiri Gateची spelling is MERE and not MI. And then finally me select केलं and you can see I was so engrossed in the process because okay, so I am new to Delhi, so whatever I was doing was fine because मुंबईमध्ये कसं लोकलची फटफट वी नो कुठे काय क्लिक करून वी हॅव टू गो. बट इकडे ना काश्मीरी गेटसाठी there were two ways. One was purple, one was red and pink and interconnecting 7 different rainbow colors. I don't know, I got confused and that's the reason I took time. And with that we have boarded the metro and there was one gentleman who came in and who helped us. He said कि everything is one only, आप कोई भी select करो, you will be reaching to Kashmiri Gate only. And with that, so people were wondering की मी इतकी खुश खाव ती सीट भेटलं because मी मुंबईची आहे आणि आम्हाला ट्रेन मध्ये तास उभं राहून सुद्धा we don't get a seat to sit. That's the reason I was excited. This is also how our Aqua Metro looks like in Mumbai. That's the reason ह्याची staircases म्हणजे escalator इतकी मोठी आहे. आणि I spotted Jumbo King. I was hungry. चेकआउट करायच्या आधी निघून मी तेव्हाही तिकीट हरवली आहे. नशीब भेटून नंतर 500 रुपयाचा दंड लागला असता मला आणि मी इकडे राहिली असती ते वेगळं. अँड फायनली हे सगळं करून I don't know why I am so but ठीक आहे. Then we headed directly to Wokcha. My order is yours. I ordered fried rice. आणि दुपारी जे मी टेस्टिंग केली त्याच्यानंतर I did not eat anything because handy काहीच नव्हतं. And this food touched my soul. खूप छान होतं किंवा मला खूप जास्त भूक लागलेली. I don't know. But it was very tasty. त्याच्यानंतर we ordered spring rolls also. And it was nice. म्हणजे spring rolls out was crispy and it was very perfect. आणि that honey wala dip, but it was honey chili dip, it tasted also very nice. And after that you can see this chocolate mousse. Yes, please naka घेऊ, खूप वाईट लागतं. And you see this person behind, हा आधीच्या क्लिप मध्ये पण होता. He's probably wondering what I am doing, का करते, कशाला करतेस. बट ठीक आहे. आणि माझ्या फोनच्या मागे दॅट देर इज दिस स्टिकी थिंग सो आय कॅन पुट माय फोन एनीवेअर ऑन अ फ्लॅट surface and shoot myself. आणि ह्याच्यात माझा आता किड्या वळवायला and I'm trying a weird combination, dip and a cake and oh my god, yuck. He wind up there. And then we realized that we are at the wrong gate and now we are going all the way after waiting here for half an hour to that far end. After waiting for 1 hour. This is Kashmir Gate number 1. आणि आम्ही चुकीचे आहोत हे पण आम्हाला कधी रिअलाइज झालं की जेव्हा ग्रुपवरती पीपल स्टार्टेड आस्किंग की वेअर इज एव्हरीवन. आणि इथे वी रीच्ड अराउंड 7:30. द बस वॉज गोइंग टू बी देअर बाय 9. सो आता टाइम किल करायला आय स्टार्टेड डुईंग थिंग्स. टू दिस नेक पिल्लो इज वन ऑफ माय इम्पल्सिव्ह स्पेंड. आणि ह्याच्यावरती मी नाव देऊन घेतलं बिकॉज इकडे खूप सारे लोक घेत होती. अँड यू मस्ट बी वंडरिंग वाय आय हॅव अ मार्कर. आय डोंट नो. पॅक करताना मी भरलं घाईघाईत. अँड आय रोट माय नेम. इजंट इट क्यूट. आफ्टर दॅट ऑब्वियसली मी 6 वाजता खाल्लेलं आणि आता इट वॉज 8. आय हॅड टू टेक सँडविच. आय हॅड नो आयडिया की बस थांबील नाही थांबील, ती लोक काय खायला देतील नाही देतील. सो आय टूक दिस सँडविच. ते खूप टेम्पटिंग दिस होतं, तुला नाही वाटत? नाही नो. आणि म्हणूनच मी घेतो. द सँडविच कॉस्टेड मी 50 रुपीज. येस, with 3 different color का bread. I don't know if it was what. 2 white, 1 black. And it tasted horrible again. If you are tempted to any of the sandwiches, please don't ever take it. No. खूप वाईट लागतं, खूप वाईट लागतं. तुम्ही सॉस टाका, काही टाका. Then we shifted our place कारण की तिकडे पंखा नव्हता आणि नंतर खूप गरमी व्हायला लागली. बिकॉज दिस इज अंडरग्राउंड प्रायव्हेट पार्किंग.
आणि मग इथे आय हॅड गॉन टू फ्रेशन अप अँड देन आय रिअलाइज की माझी बस आली आहे. वाव. अँड देन आय हॅड टू हरी बॅक टू द ग्रुप, कारण की काय तेवढ्या टाईममध्ये आम्ही म्हणजे वी वर अ ग्रुप ऑफ स्ट्रेंजर्स, आम्ही स्टील लोकेशन पाठवून वी ऑल गॉट टुगेदर. सो आय हॅड टू गो हरी अँड टेल देम. आणि मग तसं वी ऑल गॉट आर लगेजेस लोडेड अँड we are in FlixBus, so it provides you with blanket and bottle. And then finally at 12 we waited at Utsav. खूप मोठा धाबा होता हो, म्हणजे ॲम्बियन्स त्यांचे बाहेरचं आउटडोर ॲम्युनिटीज एव्हरीथिंग वॉज गुड, बट आतून पण खूप क्लासी होता. अँड हिअर वी मेट द अदर 2 members of the gang. So this is their live kitchen counter and it is separate. भाजी एक इकडे बनते and it was pure veg by the way. चपात्या एकीकडे बनत आहेत, पुलाव, राईसच्या व्हरायटीज, दाल एकीकडे, स्वीट्स एकीकडे, चाय, कॉफी, सँडविचेस. इट ऑल हॅड डिफरंट प्लॅटफॉर्म्स टू गो अँड गेट युअर फूड. आणि आतून तर तुम्ही बघितलं किती भारी आहे. अँड उठल्यावर वी फायनली रिच्ड मनाली अँड ट्रस्ट मी, थंडी तर नव्हती बट व्ह्यूज वॉज सो ब्रेथ टेकिंग, म्हणजे इतकं बघून वाटतं की बघतच बसलो. खूप सुंदर होतं, खूप सुंदर आहे हिमाचल प्रदेश. आणि दिस इज टू स्टील फाईन. देर वर सो मेनी व्ह्यूज जे मी झोपेत बघितले. इवन द माउंटन्स वर लुकिंग व्हेरी प्रेटी. अँड फ्रॉम देअर वी टूक अ ब्रेक अँड वी लेफ्ट. आणि ह्या सगळ्या घाई गडबडीत आम्ही आमचं लोकेशन चुकलो. सो वी वर 13 to 14 people अँड वी हॅड टू गेट डाऊन ॲट अ स्टॉप जो आत्ताच मागे गेलाय. आणि आम्ही पुढे गेलो. अँड देन फायनली टोल्ड द कोऑर्डिनेटर की वी हॅव मिस्ड इट. सो ही केम टू पिक अस फ्रॉम दिस ट्रॅव्हलर. कसे कोंबून देन वी फायनली हॅव लेफ्ट फॉर आर D1 स्टे इन मनाली, विच इज ईशान हॉटेल. सो दिस डझंट लुक लाईक हॉटेल राईट, पण त्याच्या आधी माझ्या अंगात मस्ती गेली. हातात ट्रॉली इतकी बॅग असून पण आय एम वॉकिंग ऑन अ स्लोप. But this is where the hurdle happened. इकडे सगळ्यांना रूम्स असाइन झाले. मी अँड माय रूमी वी गॉट द फर्स्ट रूम. येस, कारण की मी सगळ्यात लास्ट गेलेली, सो त्यांनी मागून सुरू केलं. अँड लुक ॲट दिस गॉर्जियस रूम. अनफॉर्च्युनेटली इथे आपण एकच दिवस राहणार आहोत, बट लुक ॲट दिस, इट इज सो नाईस. आणि आय डोंट इवन लुक की मी मुंबईमधून आली आहे, बट ठीक आहे. हा दरवाजा बघून आय वॉज सो एक्सायटेड की आय जस्ट पुश्ड दॅट चेअर आणि मी बाहेर गेली. अँड देअर इज सोम्या अँड अथर्व यांना हाय बोलून. सी, दॅट्स द व्ह्यू आय एम टॉकिंग अबाउट. आय वॉज हॅपी युअर ओनली. असं वाटत होतं की ट्रिपचे पैसे फुल झाले तिथेच. अँड फायनली लुक एट माय एक्सप्रेशन. आय एम सो हॅपी. आय एम व्हेरी ग्लॅड की मम्मीने मला परमिशन दिली आहे फॉर दिस. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघींनी ऑर्डर केले पराठा. दिस इज 1 पराठा, पनीर पराठा, क्लब सँडविच विच हॅड 4 ब्रेड्स, दही, आणि शी ड्रिंक्स चाय. बट वी हॅड इट विथ अ व्ह्यू. खाऊन छान रेडी होऊन वी वुड बी लिव्हिंग फॉर मनाली, विच विल बी कमिंग इन द नेक्स्ट एपिसोड. बट I would be sharing tips and tricks for everyone on what to do and not do in a hilly region. So stay tuned, like, and wait for more. See you in another episode. Bye.